रोज रोज नाश्त्यासाठी किंवा मग टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर आज आपण बटाट्यामध्ये रवा घालून असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो पदार्थ तुम्ही टिफिनसाठी किंवा मग मुलांना नाश्त्यासाठी अगदी झटपट अशा पद्धतीने बनवू शकतात। तर नमस्कार, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण झटपट अशी होणारी ही रेसिपी पाहणार आहोत। तर ही रेसिपी तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा मग नाश्ता, टिफिन या सगळ्यांसाठीच बनवू शकतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। हे पहा, आता तुम्हाला किती बटाटे घ्यायचे आहेत ते तुम्ही ठरवा, कमी जास्त तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे ते। तर आता इथे 2 बटाटे मी मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे। तर बारीक असा रवा घ्या, जास्त जाड रवा घेऊ नका आणि रवा जाड असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या। आता यामध्येच मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथे आपण तांदळाचं पीठ किंवा मग पोहे बारीक असे मिक्सरला वाटून ते सुद्धा घालू शकतो। तर इथे थोडी हळद घातलेली आहे आणि अद्रक, लसूण आणि मिरचीचं थोडंसं वाटण मी इथे घातलेलं आहे। थोडे जिरे घालायचे आहेत। तुम्ही इथे लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालेल। मीठ घातलेलं आहे आणि मी इथे कलरचं लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजे इथे काश्मीरी मिरची घातलेली आहे, ही जास्त स्पायसी नसते। आता इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून याचा घट्ट असा गोळा आपण बनवून घेणार आहोत। तर इथे मी असा घट्ट असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनटं याला साईडला ठेवायचं आहे आणि मी इथे अशा पद्धतीचा याला आकार देऊन घेतलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला गोल बॉलसुद्धा बनवू शकतात या पिठाचे। तर आता आपण याला तळून घेणार आहोत। तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आता याला आपण कमी गॅसवरती छान असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत। तर हा पदार्थ आपण सकाळी घाईच्या वेळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट असा करू शकतो। तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे सर्व तळून घेतलेले आहेत। तर आता आपण याला साईडला काढून घेणार आहोत। तर ही रेसिपी अगदी झटपट अशी होणारी आहे आणि बटाटा म्हटलं की लहान मुलांना किंवा मग मोठ्यांना सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे। तर बटाट्यापासून आपण नेहमी फ्रेंच फ्राय किंवा वडापाव किंवा समोसा असे पदार्थ तर बनवतच असतो। तर या पद्धतीने जर मुलांना किंवा घरच्यांना आपण नाश्ता जर बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।